नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट राज्यातल्या 32 जिल्ह्याच्या संदर्भातला घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या 32 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती कोटी रुपयाचा पीक विमा वाटप झालेला आहे, किती कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, किती शेतकरी पात्र आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, आता उर्वरित राहिलेल्या कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा येऊ शकतो, या संदर्भात राज्यातल्या 32 जिल्ह्याची माहिती जिल्हा न्याय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अपडेट पीक विम्या संदर्भातला मिळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहोत। एकंदरीत मराठवाड्यासाठी जवळपास 2000 कोटीचा जवळपासचा पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर साठी 88 कोटी 21 लाख रुपयाचा पीक विमा वाटप झालेला आहे। याच्यात 50% जवळपास निधी वाटप झालेला आहे आणि उर्वरित निधी येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, मराठवाड्यातला दुसरा जिल्हा आहे जालना, आणि जालना जिल्ह्यामध्ये एकूण 263 कोटी रुपयाचा 263 कोटी 40 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। जवळपास 70% रक्कम वाटप झालेली आहे आणि 30% रक्कम येणाऱ्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होईल, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 282 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप झालेला आहे आणि 282 कोटी रुपये बीड मध्ये मंजूर झालेले आहेत आणि 230 कोटी रुपये वाटप झाले। जवळपास 40 ते 50 कोटी रुपये वाटप राहिलेलं आहे, येणाऱ्या 2 दिवसांमध्ये याचं वाटप होईल, अशी माहिती विमा कंपनीने दिलेली आहे। याचबरोबर चौथा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 231 कोटी 5 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। 70 ते 80% रक्कम या जिल्ह्यातही वाटप झालेली आहे, परंतु उर्वरित रक्कम येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। पाचवा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 426 कोटी 55 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। जवळपास 380 कोटी रुपयाची रक्कम वाटप झालेली आहे आणि राहिलेल्या जवळपास 40 ते 45 कोटी रुपयाचा निधी येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। पुढचा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 361 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्याच्यामध्ये ईल्ड बेस म्हणजे 75% पीक विमा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा 102 कोटी 62 लाख रुपये, 25% अग्रिमसाठी 245 कोटी 59 लाख रुपये आणि एकूण 361 कोटीच्या जवळपासचा निधी नांदेडमध्ये मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 181 कोटी 5 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्यामध्ये 165 कोटी रुपये वाटप झालेला आहे। जवळपास 20 ते 25 कोटी रुपयाचा वाटप बाकी आहे, येणाऱ्या 2 दिवसांमध्ये हे सुद्धा वाटप पूर्ण होईल, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकूण 163 कोटी रुपयाचा वाटप मंजूर झालेला आहे आणि या सर्व निधीचं वितरण पूर्ण झालेलं आहे, परंतु लातूर जिल्ह्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर होऊ शकतो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, कारण की एका शेतकऱ्याला 5000 रुपये जमा झालेत आणि त्याच्या शेजाऱ्याला क्लेम केलेल्या शेतकऱ्याला 30,000 रुपये। त्यामुळे असं पीक विमा वाटपामध्ये साधर्म्य आहे, एकाला 5000, एकाला 10,000 किंवा एकाला 5000, एकाला 30,000। त्यामुळे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अजूनही पीक विमा मंजूर होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हे होतं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याचं अपडेट। आता पाहणार आहोत विदर्भातल्या जिल्ह्यांचं। मित्रांनो, विदर्भातला पहिला जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकूण 316 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याच्यामध्ये जवळपास हे 200 कोटी जवळपासचं 100 कोटीच्या जवळपासचं वाटप झालेलं आहे आणि राहिलेला 216 कोटीचा पीक विमा येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। दुसरा जिल्हा आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 60 कोटी 80 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली नाही, परंतु लवकरच अमरावतीमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, अशी माहिती आपल्याला दिलेली आहे। याचबरोबर तिसरा जिल्हा आहे विदर्भातला अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 77 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याच्या वाटपाची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही, परंतु येणाऱ्या 2 दिवसांमध्ये हा 77 कोटीचा पीक विमा अकोला जिल्ह्यामध्ये जमा होईल, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, चौथा जिल्हा आहे वाशिम। वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 32 कोटी 46 लाख रुपयाचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 32 कोटी 46 लाख रुपयाचा पीक विमा येणाऱ्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ।
मित्रांनो, आपल्याला तर माहितच होते की यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑलरेडी अग्रिमची अधिसूचना होती, परंतु विमा कंपनी अग्रिमची अधिसूचना फेटाळल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा विमा मिळणार आहे आणि एकूण 152 कोटी रुपयाचा या यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा विमा मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये हा विमा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला विमा कंपनीने दिलेली आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वर्धा। वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 116 कोटी 15 लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे। याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 61 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर। या जिल्ह्यामध्ये एकूण 141 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे भंडारा। भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यामध्ये खूपच कमी पीक विमा मंजूर झालेला आहे, म्हणजे 1200-1400 शेतकऱ्यांना असा पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे गडचिरोली। गडचिरोलीमध्ये 5 कोटी 38 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। पुढचा जिल्हा चंद्रपूर। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 21 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, हे होतं विदर्भ आणि पूर्व विदर्भातले जिल्हे। आता पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे। याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुणे। पुणे जिल्ह्यामध्ये 2 कोटी 89 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 280 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। जवळपास याच्या वाटपाची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसामध्ये येईल हा पीक विमा। एकूण पुढचा जिल्हा आहे सांगली। सांगली जिल्ह्यामध्ये 7 कोटी 50 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याच्या वाटपाची प्रक्रिया 2 दिवसामध्ये सुरू होईल। याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8 कोटी 75 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये फक्त 50 लाख रुपये हा पीक विमा मंजूर झालेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 58 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 29 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 16 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सुरुवातीला 9 लाख रुपये पीक विमा मंजूर झाला होता, जी रक्कम खूप कमी होती, परंतु जे काय आपल्याला कृषी विभागाने सध्या जे काही अपडेट दिले त्यानुसार एकूण 44 कोटी रुपयाचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा आणि या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। याचबरोबर आता मित्रांनो कोकण विभागातले काही जिल्हे पाहूयात, ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 7 कोटी 1 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 68 लाख रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 कोटी 57 लाख रुपये आणि यासोबतच पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पीक विमा मंजूर झालेला आहे। याच्यामध्ये एकंदरीत 3180 कोटी जवळपासचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि जवळपास 2000 कोटीच्या जवळपासची रक्कम वाटप झालेली आहे आणि जवळपास 1150 ते 1250 कोटी रुपयाची रक्कम वाटप बाकी आहे, परंतु येणाऱ्या 2 दिवसांमध्ये ही रक्कम संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। मित्रांनो, आता हा होता अग्रिम वैयक्तिक क्लेमचा पीक विमा, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये यील्ड बेस म्हणजे उर्वरित 75% पीक विमा हा याचं कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे आणि अजूनही पीक विमा 75% पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यांमध्ये मंजूर होऊ शकतो। मंजुरीचं काम सुरू आहे, यील्ड बेस म्हणजेच 75% आणि याचं कॅल्क्युलेशनचं काम म्हणजे पडताळणीचं काम सुरू आहे आणि ज्यावेळेस यील्ड बेसचा उर्वरित 75% पीक विमा मंजूर होईल त्यावेळेस आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, सध्या तर एकूण 3180 कोटीचा जवळपासचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याच्यापैकी बहुतांश रक्कम वाटप झालेली आहे आणि 1200 कोटीच्या जवळपासची वाटप बाकी आहे। येणाऱ्या 2 दिवसांमध्ये ही रक्कम वाटप पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।